नमस्कार मंडळी, आज माझ्या व्ही ब्लॉगमध्ये तुमचं सगळं स्वागत आहे। आज मी खूप खुश आहे। या माझ्या खुशीमागचं कारण म्हणजे आता तुम्हाला मी थोड्याच वेळात सांगणारच आहे, त्यापर्यंत ऐका, तोपर्यंत ऐका। दिली नाही कारणे कधी परिस्थितीशी ना रडला कधी, दिली नाही कारणे कधी ना परिस्थितीशी रडला कधी, गरिबीच्या वाटा तडवत आई बापाचा उद्धार केला, बिरदेव आज IPS झाला, बिरदेव आज IPS झाला। याच्यावरून आता तुम्हाला कळत असेल, एक मेंढपाळाचा मुलगा बिरदेव ढोणे जे आज IPS या पदावर त्यांची नियुक्ती झाल्या, त्यांची 551वी रँक आली आहे। याबद्दल त्यांचे मनपूर्वक धन्य आहे, अभिनंदन। त्यांना असंच यश मिळो। पण त्यांच्याबद्दल थोडंसं मला बोलायचं आहे, म्हणजे अतिशय गरीब परिस्थिती, या गरीब परिस्थितीतून शिकण्याची जिद्द आणि शिक्षणाची आवड या दोन गोष्टीवरच त्यांचा आज हे यश, त्यांनी एवढ्या मोठ्या यशाला त्यांनी गवसणी घातल्या। तर आज जवळजवळ आपल्या प्रत्येकाच्या स्टेटसला त्यांचं स्टेटस आहे की त्यांच्या फोटोचं, की बाबा मेंढपाळाचा मुलगा IPS झाला। तर त्यांचं मूळ गाव कोल्हापूरमधील कागल आहे आणि त्यांना 10वीला जवळजवळ 96% आणि 12वीला 89% होते। त्यांनी COPला त्यांचं इंजिनिअरिंग पूर्ण केले। तिथून पुढे त्यांना मित्रसंगत चांगली मिळाली। त्यांच्या सगळ्यांच्या ग्रुपमुळे त्यांनी आपलं सिव्हिल सर्व्हिसेसमध्ये ट्राय केलं आणि आज त्यांच्या प्रयत्नांना यश आले आणि त्यांना देशातून 551वी रँक मिळून ते IPS या पदावर त्यांची म्हणजे निवड झाल्या। जेव्हा त्यांना हा फोन आला की बाबा तुझा निकाल लागला, त्यावेळी त्यांच्या वडिलांचं ऑपरेशन झाले। त्यांच्या वडिलांची तब्येत बरी नसल्यामुळे ते अक्षरशः ते मेंढ्या चालत होते, वाघरवरती होते। मेंढराची वाघर असते, ज्यांना माहीत असेल त्यांना, मेंढरं आत बांधलेली असतात आणि साईडला तारेचं कुंपण असते, त्याला वाघर म्हणतात। त्या वाघरवरती होते आणि त्यांच्या मावस भावाच्या मेंढरांची त्यांनी मेंढर कातराला चाललेली, ती एक प्रकार असतो मेंढर कातरण्याचा, मेंढर कातराला त्यांनी चाललेली। तोपर्यंत त्यांच्या मित्राचा फोन येतोय त्यांना की भावा तू झालास, तू IPS झालास, देशात तुझी रँक 551 आल्या। एवढा आनंद झाला असेल, किती आनंद झाला असेल त्यांना बघा। वडिलांच्या ऑपरेशनसाठी, त्यांच्या किडनीच्या वडिलांचं ऑपरेशन करायचं, त्यावेळी त्यांच्याकडे तेवढी पैशांची जोडणाई नव्हती। त्यांच्या मित्रांनी त्यांना मदत केली, त्यातून त्यांच्या वडिलांचं ऑपरेशन झालं। वडिलांची तब्येत बरी नसल्यामुळे ते स्वतः मेंढर राखायला जात होते आणि तिथं त्यांना फोन आला, तरीही ते मेंढर राखत होते किंवा मेंढर कातरायचं काम त्यांनी पूर्ण केलं। म्हणजे किती एखाद्या माणसाची हे असते, खरंच सॅल्यूट आहे। आणि